नमस्कार मंडळी, सिया आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, थोडंसं जिरं घालून घेतलं आहे, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद घालून घेतली आहे, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, एक छोटंसं बारीक खिसून घेतलेलं गाजर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची हे थोडंसं बारीक करून घेतलं होतं तेही घातलं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं डोशाचं बॅटरसारखं, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि मिक्स करून घेणार आहोत आपण याला व्यवस्थित. पाणी लागेल तसं आपण यामध्ये घालू शकतो आणि याला बॅटर बनवून घेऊया. सिया आणि माझी रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. मी तवा तापायला ठेवला होता. आता यावर थोडंसं तेल लावून घेऊया किंवा तूप लावू शकता किंवा बटर. त्यानंतर आपण हे बॅटर यावर आपण घेणार आहोत आणि बेसनचा चिल्याचा शेप देणार आहोत गोल. मुलांना ही डिश खूप आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा. नंतर आपण परत थोडंसं तूप सोडणार आहोत कडेने आणि 1 मिनिट आपण याला कवर करून ठेवणार आहोत. कवर करून ठेवल्यामुळे आपल्याला याच्या कडा अलगद सुटतात आणि पलटी करायला सोपा जातो. अशा प्रकारे रेसिपी आवडल्यास शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. तयार आहे आपला बेसनचा चिला. नक्की ट्राय